श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझं नाव आहे पल्लवी कल्लापल्ले. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले, कळत न कळत कसे आले मला समजलंच नाही. तर मी एकदा शाळेत असताना 8वीला होते तेव्हा आमच्या शाळेतली सहल गेली होती. मग त्या सहलीमध्ये अक्कलकोट पण होतं. मग आम्ही गेलेलो दर्शनाला, तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं असं स्वामी समर्थ आहेत तिथं. गेलेलो, सहज गेलो, दर्शन वगैरे केलो आणि आलो. खरं तर ना स्वामी माझ्या आयुष्यात तेव्हाच आले होते. ते बोलतात ना, जोपर्यंत स्वामीचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण तिथं जाऊ शकत नाही. ती गोष्ट खरी आहे बरं का. मग पण मला ते समजलंच नाही. मग नंतर ना मी, माझा मुलगा जेव्हा होता पोटामध्ये आणि तेव्हा अलिबागला होतो मी, तिथं 1-2 वर्ष तरी होते. मग तिथं ना तर स्वामी समर्थांचं केंद्र होतं आमच्या रूम पाशी थोड्याशा अंतरावर. मी रोज तिथून जायची, समोरून यायची, पण मी खरं सांगते, मी कधी गेलीच नाही केंद्रात. मला वाटायचं तिथं स्वामींची प्रतिमा होती खूप मोठी. अरे यार, ही लोक काय करतात, इतकी शांतता होती ना तिथं, इतकं सुंदर वातावरण होतं. मी फक्त बाहेरूनच बघायची, पण मी खरं सांगते मी कधी मध्ये गेलीच नाही. मग खर तर स्वामी तेव्हाच आले होते, पण मला त्याचा भास केव्हा झाला तुम्हाला सांगू, आता 6 महिने झालं. आज किती आहे तारीख, आज आहे बघा एप्रिल ची 7-8 तारीख आहे आज एप्रिलची. तर तुम्हाला आज सांगते मी, याच्या 6 महिने आधीपासून मी स्वामी माझ्या आयुष्यात आलेले आहेत. जेव्हा माझ्या डोक्यात आलं स्वामी, ते पण कसे आले हे पण सांगते तुम्हाला. स्वामी ना एका दिवशी गुरुवार होता, पहाटे माझ्या स्वप्नात आले होते. मी खोटं नाहीच बोलत आहे. आणि म्हणजे थोडंफार होतं माझ्या डोक्यात, अरे स्वामी आहेत, ते बोलतात ना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं. मग